सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या इतरांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. सप्टेंबर महिना हा 9वा महिना येतो. 9 हा अंक मंगळदेवाशी संबंधित आहे. तुम्हाला माहीतच असेल की मंगळदेवांना ग्रहांचं सेनापती म्हटलं जातं. विशेष बाब म्हणजे या काळातील रविदेवांची स्थिती जर आपण पाहिली तर पहिल्या पंधरवाड्यात ते स्वतःच्या सिंह राशीत असतात आणि दुसऱ्या पंधरवाड्यात ते कन्या राशीत प्रवेश करतात. सिंह राजा हा स्वामी रवी म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे सेनापती होय. तर सेनापती आणि राजा या दोघांचं एकत्रीकरण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात होतं. त्यामुळे पहिल्या पंधरवाड्यात जन्मलेल्या लोकांवर रवी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडतो. तसंच सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात जन्मलेल्या लोकांवर बुध आणि मंगळ यांचा एकत्रित प्रभाव असतो. राजा आणि सेनापती जेव्हा एकत्रित असतात तेव्हा कितीही मोठ्या समस्या निर्माण झाल्या तरी त्याचा सामना करायला हे कायम तत्पर असतात. वागण्यामध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता देखील असते. राजा दिशा देतो, सेनापती कार्य करतो. म्हणजे सप्टेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती हा कायम काम करण्यासाठी जन्माला आलेला असतो. ही बाब विशेष म्हणता येईल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात सप्टेंबर महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. सप्टेंबर महिना हा 9वा महिना येतो. 9 हा अंक मंगळदेवाशी संबंधित आहे. तुम्हाला माहीतच असेल की मंगळदेवांना ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. विशेष बाब म्हणजे या काळातील रविदेवांची स्थिती जर आपण पाहिली तर पहिल्या पंधरवाड्यात ते स्वतःच्या सिंह राशीत असतात आणि दुसऱ्या पंधरवाड्यात ते कन्या राशीत प्रवेश करतात. सिंह राशीचा स्वामी रवी म्हणजे राजा होय आणि मंगळ म्हणजे सेनापती होय. तर सेनापती आणि राजा या दोघांचं एकत्रीकरण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात होतं. त्यामुळे पहिल्या पंधरवाड्यात जन्मलेल्या लोकांवर मंगळ आणि शनी या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. तसंच सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात जन्मलेल्या लोकांवर बुध आणि मंगळ यांचा एकत्रित प्रभाव असतो. राजा आणि सेनापती जेव्हा एकत्रित असतात तेव्हा कितीही मोठ्या समस्या निर्माण झाल्या तरी त्याचा सामना करायला हे कायम तयार असतात. वागण्यामध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता असते. राजा दिशा देतो, सेनापती कार्य करतो. म्हणजे सप्टेंबर महिन्यात जन्म घेतलेला व्यक्ती हा कायम काम करण्यासाठी जन्माला आलेला असतो. जी विशेष बाब म्हणता येईल. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की 9 अंकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. तो निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात उच्चीचा होतो. याचा अर्थ कर्म आहेत किंवा हातात काम आहे तोपर्यंत तुम्हाला खूप छान वाटतं. गमतीचा भाग म्हणजे निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ या सुखस्थानात मंगळ ग्रह नीचीचा होतो. मंगळाला काम नसलं तर अजिबात करमत नाही. अडथळ्यांचं तुम्ही नेहमीच स्वागत करतात किंबहुना अडथळ्यांमुळे तुमच्यात उत्साह संचारतो. राजा आणि सेनापतीची एक सुंदर जोडी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात असते. त्यामुळे इतरांना अत्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही सहज पूर्ण करतात. मंगळ ग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक दृष्टी देण्यात आलेले आहे. इथे देखील एक गंमत आहे की जेव्हा आपण सेनापतीला युद्धभूमीवर लढताना बघतो तेव्हा तो अनेक वेळा एकाच वेळी अनेक ठिकाणी दृष्टी ठेवून असतो. म्हणजे कोठूनही वार आला तर चुकवण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं
आणि म्हणूनच मंगळ ग्रहाला इतर ग्रहांपेक्षा 2 अधिकच्या दृष्ट्या आहेत. ज्योतिष नियमानुसार मंगळ ग्रहाला 4थी, 7वी आणि 8वी दृष्टी आहे. म्हणजे पत्रिकेतील 12 ग्रहांपैकी 4 ग्रहांवर तो एकाच वेळी अधिपत्य गाजवत असतो. सेनापतीमध्ये ते सामर्थ्य देखील असतं. हार्डवर्क करण्याची क्षमता असते. न थकता कार्यरत असतो, कारण युद्धभूमीवर थकून चालत नाही. किंबहुना भुकेच्या आहारी जाऊन देखील चालत नाही. अनेक वेळा पाणी नाही मिळालं तरी नकार देता येत नाही. या सर्व प्रसंगातून पार जाऊन आपल्याला राजाने सोपवलेलं कार्य पूर्ण करणं ही भूमिका तुमची असते. अर्थात सप्टेंबर महिन्यात जन्मलेले जातक याच पद्धतीने ध्येय घेऊन तडाखा बांधून काम करतात, यशस्वी होतात. ही देखील एक मोठी बाब म्हणता येईल. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या 15रवाड्यात जन्मलेले लोक हे उत्तम वक्ते असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही बोलायला उभे राहतात तेव्हा अर्धी सभा जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यात असतं. कारण मंगळाची धडाडी आणि बुधाची बुद्धिमत्ता तुमच्यात एकत्रित असते. त्या दोघांचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर असतो. अनेक वेळा असे जातक कथा लिहिताना सुद्धा युद्धकथा, साहसी कथा लिहितात. लेखनकला तुमच्यात असते. शब्दांची मांडणी करण्याचं कौशल्य तुम्हाला प्राप्त असतं. भाषण करण्याची कला देखील असते. अर्थात हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक कला असलीच पाहिजे. मात्र यातील एखादी कला तरी तुमच्यात नक्कीच असते आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी देखील होतात. कारण तुम्ही एकीकडे प्रचंड हार्डवर्क करत असतात, दुसरीकडे बुधाची बुद्धिमत्ता तुम्हाला मिळते. म्हणून सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेले अनेक लोक हे ध्येय वेडे असतात. तुम्ही आणि तुमचं ध्येय, कर्तृत्व या दिशेने तुम्ही सतत चालत राहतात. हट्टीपणा देखील अतिरिक्त असतो. आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा कधीकधी अति आत्मविश्वास तुमच्यात असतो असं म्हटलं तर फारसं चुकीचं होणार नाही. अति आत्मविश्वासामुळे कधीकधी नुकसान होण्याची देखील शक्यता असते. परंतु सप्टेंबर महिन्यात जन्म घेतलेले लोक त्याची फारशी काळजी करत नाही. सतत कार्य करीत राहणं, आपल्या कार्यात व्यस्त असणं, नाविन्याचा शोध घेणं, विचारपूर्वक ठाम निर्णय घेणं हे सर्व गुणधर्म सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीमध्ये असतात. अर्थातच जिथे गुण असतात तिथे दुर्गुण देखील असतात. त्यामध्ये तुमचे विशेष दुर्गुण सांगायचे झाल्यास तुम्ही सहसा कधी कुणाचं ऐकत नाही. आपण जो निर्णय घेतला आहे तोच योग्य आहे अशी तुमची भूमिका असते. ही बाब अजिबात योग्य म्हणता येणार नाही. कारण यामुळे जवळचे लोक अनेक वेळा दुरावण्याची शक्यता निर्माण होते. असा अनुभव जर तुम्हालाही येत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांना कुणाचं बोलणं कधीही सहन होत नाही. कोणी अगदी सहज देखील बोलून गेलं तरी त्यातून तुम्ही दुखावले जातात. परिणामी त्यावर तुम्ही लगेचच प्रतिक्रिया देतात. तसंच एखाद्यावरील राग तुम्ही पटकन कधीही विसरत नाही. ही बाब देखील योग्य म्हणता येणार नाही, कारण तिचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण नैसर्गिक असतात. त्यामुळे 4 लोकांकडून काम कसं करून घ्यावं ही बाब चांगल्या प्रकारे येते. म्हणजे जिथे नेतृत्व करायला मिळतं, अधिकार गाजवायला मिळतो, तिथे तुम्ही रमतात. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी अधिकार मिळाला नाही तर ते काम करणं तुम्हाला अजिबात आवडत नाही. काम छोटं असेल किंवा मोठं असेल, परंतु ते अधिकार पदाचं असावं ही तुमची रास्त मागणी असते. ते नसल्यास तुम्हाला त्या कामामध्ये आवड वाटत नाही. अनेक वेळा मग असं घडतं की एखादा जॉब मिळतो, तो चांगला असतो, परंतु तिथे तुम्हाला समाधान मिळत नाही. तिथे तुमचं मन रमत नाही. हे असं का होतंय याचं कारण देखील तुम्हाला समजत नाही. अशा ठिकाणी तुम्ही फार काळ काम करू शकत नाही. साहजिकच त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुमच्यावर घडून येतो. विशेषतः तो तुमच्या मनावर होतो. त्यातून आत्मविश्वास देखील कमी होण्याची शक्यता असते. म्हणून त्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या. महत्त्वाची बाब म्हणजे मंगळ ग्रह दशम या कर्मस्थानात उच्चीचा होत असल्यामुळे हाताला काम नसलं की तुम्ही अजून जास्त विचलित होतात. तुमच्या मनावर त्याचा जास्त नकारात्मक प्रभाव पडतो आणि साहजिकच त्याचा तुम्हाला अजून जास्त त्रास होतो. मात्र
तुम्ही आपल्या कार्यात कितीही व्यस्त असलात तरी जबाबदाऱ्यांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करत नाही. किंबहुना तुम्ही सदैव आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या प्राधान्य देतात. घरातून तुम्हाला जे काही काम सांगण्यात आलं असेल ते तुम्ही इमानदारीने पूर्ण करतात. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा घरी जा आणि 2 तास आराम कर, ती बाब तुम्हाला अजिबात आवडत नाही. याउलट आईने, वडिलांनी, जोडीदाराने तुम्हाला काम सांगितलं असेल तर ते तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करतात. सांगितलेलं काम व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने पूर्ण करणं हा तुमचा स्वभाव तुम्ही जन्मतः घेऊन आलेला आहात. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक हे खूप विशेष असतात. हे सर्व गुण तुमच्यात नैसर्गिक आहेत. अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. हे सर्व तुमच्या स्वभावाशी जुळून येत असेल तर तसं कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.